भारताच्या शेजारील देश म्यानमारमध्ये शुक्रवारी भूकंप झाला। यात बघता बघता नदीवरचा पूल कोसळला, पत्त्याच्या बंगल्यासारख्या आजूबाजूच्या मोठमोठ्या इमारती जमीनदोस्त झाल्या, रस्त्याला भेगा पडल्या, लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली। यात आतापर्यंत 1000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालाय, तर 2500 लोक जखमी असल्याचं कळतंय। महत्त्वाचं म्हणजे यातील मृतांचा आकडा 10,000च्या पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जाते। शुक्रवारी म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपात न जाणे कितीतरी लोकांचे संसार नाहीसे झाले। शुक्रवारी सकाळी 11:50 म्यानमारमध्ये 7.7 रिश्टर स्केलचा भूकंप झाला। म्यानमार आणि थायलंडमध्ये 200 वर्षांतील हा सगळ्यात मोठा भूकंप आहे। सध्या या ठिकाणी झालेल्या प्रचंड विध्वंसामुळे म्यानमारमधील 6 राज्य आणि संपूर्ण थायलंडमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे। युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेनुसार शुक्रवारच्या 7.7 तीव्रतेच्या भूकंपानंतरही म्यानमारमध्ये आणखी 14 धक्के बसले आहेत। त्यातील बहुतेकांची तीव्रता 5 पेक्षा कमी होती, तर यातील सर्वात शक्तिशाली 6.7 तीव्रतेचा धक्का होता, जो मोठ्या भूकंपानंतर सुमारे 10 मिनिटांनी बसला। या भूकंपात म्यानमारचं किती नुकसान झालंय, सध्याची परिस्थिती काय, म्यानमारमध्ये कुठं कुठं भूकंपाचे धक्के बसलेत, या सगळ्याची सविस्तर माहिती या व्हिडिओतून घेऊया। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष। म्हणजे मिळालेल्या माहितीनुसार म्यानमार आणि थायलंड या देशात शुक्रवारी 28 मार्चला भूकंपाचे तीव्र धक्के बसले। म्यानमारच्या जुंटा सरकारने नुकताच मृतांचा आकडा जाहीर केला आहे। या भूकंपात देशभरात 1000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे, तर 2376 लोक जखमी झाले आहेत। भूकंपाच्या केंद्रापासून सर्वात जवळ असलेल्या मंडाले शहरात 694 लोकांचा मृत्यू झाला आहे। राजधानी नायपिडॉमध्ये 94, क्युसेक्समध्ये 30 आणि सांगाईमध्ये 18 जणांचा मृत्यू झालाय। या भूकंपाची तीव्रता 7.7 इतकी जास्त होती। एपीया वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार अमेरिकन जिओलॉजिकल सर्व्हे आणि जर्मनीच्या GFZ सेंटर फॉर जिओसायन्स भूविज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी भूकंपाचा केंद्र म्यानमारमध्ये असल्याचं सांगितलंय। म्यानमार नंतर थायलंडच्या राजधानीत म्हणजेच बँकॉकमध्येही भूकंपाचे झटके तीव्रतेने जाणवले। तिथल्या अनेक इमारती मोकळ्या केल्या जात आहेत। अमेरिकन जिओलॉजिकल सर्व्हेने भूकंपाची तीव्रता 7.7 सांगितली असली तरी चीनची सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने भूकंप 7.9 तीव्रतेचा असल्याचं म्हटलंय। त्यांनी ही माहिती चायना अर्थक्वेक नेटवर्क सेंटर या चीनमधल्या भूविज्ञान संस्थेकडून घेतली आहे। भूकंपाच्या नुकत्याच आलेल्या फोटोंमध्ये इरावजी नदीवरचा विशाल पूलही पडल्याचं दिसत आहे। म्यानमारची राजधानी नेपिडोच्या रस्त्यांवरही भेगा पडल्या। थायलंडच्या राजधानीत बँकॉकमध्ये भूकंपाचे झटके बसल्यानंतर इमारती खाली कोसळताना दिसल्या, लोक त्यापासून दूर पळत होते। एका इमारतीतल्या स्विमिंग पूलमधील पाण्यात उंच लाटा निर्माण होत असल्याचं एका व्हिडिओमध्ये दिसलं आहे। या संदर्भात थायलंडच्या सरकारने एक आपत्कालीन बैठकही केली। या भूकंपाचं केंद्र जमिनीच्या किती खोल होतं याबाबत बीबीसीने एक वृत्त दिलंय। बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार बँकॉकमध्ये काम करणाऱ्या बीबीसीच्या कर्मचाऱ्यांनाही भूकंप अनुभवलेला आहे। त्यावेळी इमारती हलताना आणि लोक रस्त्यावर बाहेर पडताना दिसले। भूकंपाचा झटका इतका जबरदस्त होता की एका उंच इमारतीच्या वरच्या मजल्याच्या खिडकीतून पाणी खाली रस्त्यावर पडताना दिसलं, असं बीबीसीच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं। भूकंपाचा केंद्रबिंदू म्यानमारमधील सागँग शहरापासून 16 किलोमीटर दूर वायव्य दिशेला मंडाले शहराजवळ असल्याचं अमेरिकन जिओलॉजिकल सर्व्हेनं सांगितलं। हे ठिकाण देशाच्या राजधानीपासून जवळपास 100 किलोमीटर उत्तरेच्या बाजूला आहे। तरी राजधानीत भूकंपाच्या झटक्यांनी रस्ते दुभंगल्याचं आणि घराची छत मोडून पडल्याचं तिथं उपस्थित AFPचे पत्रकार सांगत होते। चायना डेली या वृत्तसंस्थेनुसार चायना अर्थक्वेक नेटवर्क सेंटर या संस्थेनं भूकंपाचा बिंदू पृथ्वीच्या 30 किलोमीटर आत असल्याचं सांगितलंय। बँकॉक मधील भूकंपाचे झटके नैऋत्य चीनच्या युन्नान प्रांतापर्यंत जाणवल्याचंही सांगितलं जात आहे। म्यानमारच्या इरावजी या मुख्य नदीवरचा एक मोठा पूल कोसळताना काही फोटोंमध्ये दिसला। म्यानमारमध्ये जिथं भूकंप आला तिथून थायलंडची राजधानी बँकॉक जवळपास 1000 किलोमीटर दूर आहे। असं असूनही तिथेही भूकंपाचा जबरदस्त फटका बसला। त्यात एक बांधकाम सुरू असलेली इमारत जमीनदोस्त झाल्याचं सांगितलं जात आहे। त्यात अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याचं पोलीस सांगतायत। या भूकंपानंतर म्यानमारच्या लष्करी सरकारने पहिल्यांदाच भूकंप मदत कार्यासाठी जगभरातून मदतीचं आवाहन केलं आहे। त्यानुसार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी सांगितल्याप्रमाणे अमेरिका भूकंपग्रस्त म्यानमारला आता मदत करणार आहे। अमेरिकेशिवाय चीननेही म्यानमारमध्ये मदत कार्यासाठी 37 सदस्यांची टीम पाठवली आहे। या टीमकडे भूकंपाचा इशारा देणारी यंत्रणा, ड्रोनसह आपत्कालीन बचावासाठी आवश्यक उपकरणांचे 112 संच आहेत। चीन पाठोपाठ भारताने म्यानमारला 15 टन मदत सामग्री पाठवली आहे। त्यात भारतीय हवाई दलाच्या C-130J विमानाने हिंडन एअरफोर्स स्टेशनवरून म्यानमारसाठी उड्डाण केलंय। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भूकंपग्रस्त म्यानमारला पाठवण्यात येणाऱ्या 15 टन मदत सामग्रीमध्ये तंबू, झोपण्याच्या पिशव्या,
ब्लँकेट, खाण्यासाठी तयार अन्न, वॉटर प्युरिफायर, सौर दिवे, जनरेटर सेट आणि आवश्यक औषधांचा त्यामध्ये समावेश आहे. म्यानमारच्या या भूकंपात म्यानमारमधील ऐतिहासिक राजवाडा असलेल्या मंडाले पॅलेसच्या काही भागांचं नुकसान झालं आहे. त्याच वेळी भूकंपात सागाईंग प्रदेशातील सागाईंग टाउनशिप मधील एक पूल पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. या भीषण भूकंपामुळे मंडले येथील महामुनी पॅगोडा उद्ध्वस्त झाला आहे. 2016 मध्ये भूकंपामुळे पॅगोडाचं नुकसान झालं होतं. भारत सरकारने 2020 साली म्यानमारमधील या नुकसानग्रस्त भूकंपाच्या जीर्णोद्धारासाठी मदत केली होती. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने हा प्रकल्प पूर्ण केला होता. महामुनी बुद्ध मंदिर नावाने ओळखला जाणारा हा पॅगोडा म्यानमारमधील प्रमुख तीर्थस्थळ आहे. संध्याकाळी इथला नजारा अद्भुत असतो. हे पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते, परंतु ते पुन्हा एकदा कोसळलं आहे. या व्यतिरिक्त क्युक्से, पिन ओल्विन आणि श्वेबो इथं भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या शहरांची लोकसंख्या 50,000हून जास्त आहे. या भूकंपानंतर आता म्यानमारच्या लष्करी सरकारने 6 राज्यांमध्ये आणीबाणी जाहीर केली आहे. सागाईंग, मंडाले, बागो, मॅगवे, शान आणि नायपिडाव ही क्षेत्र आहेत. थायलंडची राजधानी बँकॉक आणि म्यानमारमधील भूकंपानंतर विध्वंसाची दृश्य दाखवणारे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. या व्हिडिओमध्ये भूकंपाच्या धक्क्यांमुळे गगनचुंबी इमारती कोसळताना दिसत आहेत. याशिवाय या आपत्तीपासून जीव वाचवण्यासाठी लोक इकडे तिकडे धावताना दिसत आहेत. दरम्यान बँकॉक मधील एका इमारतीत अडकलेल्या एका कुटुंबाचा व्हिडिओ समोर आला आहे, जो सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ एक्सवर कोरियन व्यक्तीने शेअर केला आहे. त्यात भूकंपाच्या धक्क्यांमुळे इमारत हादरताना दिसत आहे. त्याच वेळी इमारतीच्या वरच्या बाजूला बांधलेल्या जलतरण तलावातून पाणी ओसंडून वाहत असल्याचं दिसून येत आहे. यावेळी लहान मुलाचा रडण्याचा आवाजही ऐकू येतोय. बँकॉकमध्ये स्थानिक वेळेनुसार दुपारी 1:30च्या सुमारास भूकंपाचा धक्का बसल्यानंतर इमारतींमध्ये अलार्म वाजू लागला. यानंतर दाट लोकवस्तीतील उंच इमारती आणि हॉटेलमधून लोकांना बाहेर फेकण्यात आलं. हा भूकंप इतका जोरदार होता की उंच इमारतींमधील स्विमिंग पूल मधील पाण्याची जलद हालचाल होते आणि समुद्राच्या लाटा उसळाव्यात तसं ते सगळं दृश्य दिसत होतं. मंडळी, म्यानमार इथं आलेल्या या भूकंपाचं कारण नेमकं काय हे कळण्याआधी हे समजायला हवं की भूकंप नेमका का होतो. पृथ्वीच्या पोटात टेक्टॉनिक प्लेट आहे. या प्लेट्स हळूहळू हालचाल करत असतात. जेव्हा या प्लेट एकमेकांशी टक्कर घेतात किंवा घसरतात, तेव्हा यातून निघणाऱ्या ऊर्जेनं भूकंपाच्या लहरी तयार होत असतात. या लहरीच भूकंपाला जबाबदार असतात. आता ज्या म्यानमारमध्ये शुक्रवारी भूकंप झाला त्या म्यानमारला भूकंपाचा इतिहास आहे. हा सागँग फॉल्ट म्यानमारच्या मध्यभागातून जातो, त्यामुळे या भागात भूकंप होण्याची शक्यता अधिक असते. आता या सगळ्या आपत्कालीन परिस्थितीत कमीत कमी जीवितहानी आणि इतर नुकसान व्हावं एवढीच काय ती प्रार्थना. बाकी ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आपल्या विशेष भारी FB या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.